घड्याळच्या घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे. आपण गाफील होऊन नाही चालणार. आपण केलेली कामं, मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन. जसं 2012 साली आपण फक्त 2 शब्दावरती मुंबई जिंकली होती, करून दाखवलं. आता 2017ला पण तेच केलं. आणि हा जो कोस्टल रोड आहे, देवेंद्र फडणवीसला म्हणावं हे तुमचं नाहीये, हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे. अगदी शिवडी नावासेवा जो लिंक रोड आहे तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला होता तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हस्ते तिकडे टाकलेला आहे. कोरोना काळामध्ये मी काम बंद पडू दिलेलं नव्हतं. मेट्रोची कामं बंद पडू दिलेली नव्हती. कोस्टल रोडचं पडू दिलेलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसत्या एवढ्या सुद्धा सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्राला. फक्त तुम्ही तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही. तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच आहात आणि होऊ शकतच नाही आहात. ही लढाई ही पक्षाची लढाई नाहीये. ही लढाई ही राजकीय लढाई नाहीये. ही लढाई आपल्या मातृभाषेच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा तेथुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते. 96 कोळी 92 कोळी, मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात. मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि एकजूट बांधल्यानंतर निर्धार तर तुम्ही केलेलाच आहात. केलाय ना. मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे. एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल, कधी लावो, मी म्हणेन आत्ता घ्या. तुम्ही जिंकलायत ना, घ्या ना आत्ता. आम्ही नाही घाबरत. तुम्ही जिंकलेले का घाबरताय? आत्ता लावा, आम्ही तयार आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही, कटेंगे नाही, फुटेंगे तर अजिबात नाही. बंडखोऱ्याच करायच्या नाहीत, चालणार नाहीत. कारण ही आपल्या आईच्या अस्तित्वाची लढाई आहे. आईशी बेईमानी करू नका, आईशी गद्दारी करू नका. कारण ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या आईने आपल्याला मोठं केलं, तिच्याशी गद्दारी करणारा कधी तिचं नाव घ्यायला लायक नसतो. म्हणून आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय, तसं आज जसं एकजुटीने इकडे आलेला आहात, निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा एक निर्धार करा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि भाजपवर खास करून जोरदार निशाणा साधलेला आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, महिलांना 2100 रुपये महिना द्या, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. संजय राऊतांना तुरुंगात टाकलं, घाबरून परत सोडलं, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. भाजपने वॉशिंग मशीनमध्ये अनेकांना धुतलंय, अशा शब्दांमध्ये ठाकरेंनी निशाणा साधलाय. मी अभिमानाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे लावतो, गद्दारांनी शिवसेना अमित शहा किंवा शिवसेना अदानी लावावं, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर देखील जोरदार निशाणा साधला. भाजपकडून देशामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका देखील ठाकरेंनी केली आहे.